माझ्यासारख्या आता मी थर्ड इयरला पण माझा तेवढा अभ्यास झालेला नाही. मला फक्त सी आणि C++ मधलंच नॉलेज आहे. मग आता मला फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये जायचंय, तर मी आता कुठून आणि कशी सुरुवात करावी? हा क्वेश्चन याचाच नाहीये. पब्लिक प्रत्येक फ्रेशरचा क्वेश्चन आहे की फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट पायथन, फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट स्टार्ट कुठून करावी आणि काय काय शिकावं लागतंय फुल स्टॅक जावा डेव्हलपर बनायला. 17 लाखाचं पॅकेज घ्यायला, बरोबर. तर सुरुवात महत्वाची C++ पासून झालीच पाहिजे. हो, डायरेक्ट कोर जावाला कुणीही हात घालू नका, कारण वाटतं तेवढं जावा सोपं नाहीये. डायरेक्ट जर तुम्ही जावाला येत असाल तर भाई तुम्हाला 4 ते 6 तास अभ्यास पाहिजे डायरेक्ट जावा करायला. पण एवढं आजकालची पोरं करत नाहीत, करत नाहीत, अजिबात करत नाही. 2-3 तास मोस्टली दिले तर देतात. त्यामुळे C++ पासून सुरुवात केल्याचा फायदा काय होईल माहिती आहे तुम्हाला एक तर बेस कळेल, व्हेरिएबल्स, डेटा टाइप, सिंटॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी कळतील. आणि मग तुम्ही जावाकडे गेलं तर जावा तुम्हाला एकदम असं सोपंच आहे. ठीक आहे, कोर जावा करा, कोर जावामध्ये प्रोजेक्ट बनवा. प्रोजेक्ट खूप महत्वाचे आहेत. कॉन्सेप्ट शिकली की प्रोजेक्ट. आणि कोर जावा असं कॉलेजच्या सिलेबस सारखं अजिबात करायचं नाही, प्रॅक्टिकल ओरिएंटेड. तुम्ही थेरोटिकल कमी केलं तरी चालेल, पण प्रॅक्टिकल वरती भर द्या. थेरोटिकल फक्त कुठं लागतं माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जाता आणि इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला की आन्सर सांगायचं असतं, तिथं तुम्हाला थेरोटिकल बोलायला आलं पाहिजे. पण प्रॅक्टिकल भाई जिंदगीभर कोडिंग करायची, थेरोटिकल नाही सांगायचं आपल्याला. त्यामुळे प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर जावा शिकायचंय आणि ते फक्त प्रोजेक्टने पॉसिबल आहे. ते झालं की ऍडव्हान्स जावाकडे जावा. ऍडव्हान्स जावाचे टूल सांगतो ते शिकायचे. ठीक आहे, ऍडव्हान्स जावामध्ये जावाचे फीचर्स, मल्टी थ्रेडिंग, JDBC, JSP सर्वलेट असेल, परत म्हणलं तर मेवेन असेल, गिटहब असेल, ह्या गोष्टी हायबरनेट ऍडव्हान्स जावामध्ये संपूर्ण टाकायचे विथ प्रोजेक्ट्स. पुढे गेल्यानंतर स्प्रिंग नावाचा फ्रेमवर्क जावाने दिलाय आपल्याला, जो की खूप ऍडव्हान्टेजेबल आहे. आणि त्यात स्प्रिंग AI म्हणून पण आले. त्यामुळे AI वगैरे काय करणार नाही जावाला, धक्का पण नाही. त्यामुळे स्प्रिंग कोर या लायब्ररी त्याचे शिकत जायचं. स्प्रिंग डेटा GP असेल, स्प्रिंग बूट असेल, स्प्रिंग रेस्ट असेल, स्प्रिंग सिक्युरिटी आहे, स्प्रिंग MVC आहे, परत स्प्रिंग क्लाउड आहे, स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस आहे. ठीक आहे, या गोष्टी स्प्रिंग मध्ये शिकायच्या. आणि मेन म्हणजे प्रत्येक मॉड्यूलवर तुमचा प्रोजेक्ट पाहिजे. प्रत्येक मॉड्यूलवर तुम्ही स्प्रिंग डेटा GP शिकले की प्रोजेक्ट बनवायचा, MVC शिकलं की प्रोजेक्ट बनवायचा, मायक्रो सर्व्हिसेस प्रोजेक्ट. परत ऍडव्हान्स लेवलच्या सिक्युरिटी त्याच्यामध्ये मेकॅनिझम आहे, JWT सिक्युरिटी आहे, OAuth सिक्युरिटी आहे, परत डेटाबेसची सिक्युरिटी आहे. ह्या सिक्युरिटीज त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. ओके, आणि हे झालं की परत फ्रंट एंड मध्ये भाई HTML, CSS, जावास्क्रिप्ट, अँग्युलर, बूटस्ट्रॅप, इव्हन React.js जरी शिकला तरी ऍडव्हान्टेज भेटेल. आता React.js आणि अँग्युलर मध्ये कन्फ्युजन आहे, दोन्हीमध्ये काय शिकावं. माझं सजेशन राहील की बाय React.js ला प्रायोरिटी द्या, कारण खूप सारे प्रोजेक्ट्स React.js मध्ये आहेत. अँग्युलर तेवढं आणखीन मार्केटमध्ये आलेलं नाही. जरी शिकलं तरी काय ऍडव्हान्टेजेबलच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जॉब्स आहेत. त्यामुळे हे झालं. डेटाबेस मध्ये SQL, MySQL केलं, फिनिश. ओके, आता पार्ट राहिला DSA चा. याच्यासोबत तुमचं DSA प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे. ऍज अ फ्रेशर DSA लय महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे DSA प्रिपरेशन एक वेबसाईट सांगतो, Gigs for Gigs, चालू करायचं. ओके, DSA मध्ये स्ट्रिंग, ऍरे, लिंक लिस्ट, ट्रीज, ग्राफ याचे प्रोग्राम्स भर द्या. DSA चा मी अभ्यास केलाय पण डिटेल केलेला नाही आणखीन. नाही, डिटेल करायची गरज बी नाही फ्रेशरला. तुला बिगिनर फ्रेंडली प्रोग्राम जरी जमले मीडियम लेवलचे बस झालं. आणखीन एक क्वेश्चन होता सर, मी हे आता चालू केलं तर दररोजचे 4-5 तास माझ्या शेड्यूल मधून काढून जर धरले तर किती दिवस लागतील मला 6 महिने दररोज 6 तास अभ्यास. हे फॉलोच करायचं. 6 महिने दररोज 6 तास अभ्यास. 6 महिन्यामध्ये बाई तुझ्या आता जॉब असेल. याचं लक्षात. कुठं आता कोर्सेस पोरं बोलतात कोर्स लावायचा, कुठेही कोर्सेस लावायची गरज नाही. पहिली गोष्ट आहे, जरी तुम्ही लावत असाल तर भाई 10 वेळा सर्च करा त्या इन्स्टिट्यूट बद्दल, त्या कोर्स बद्दल. बाबा, आणि प्लेसमेंट तर कोणी देत नाही बरं का, मी ऑन कॅमेरा सांगतोय. प्लेसमेंटची गॅरंटी हमी जरी कोणी देत असेल, कोणीच देत नाही. लाखोमध्ये पोरं बोललेले, 2-2 लाख रुपयाचं त्यांचं फसवणूक झाली. मला काल परवाच कॉल आले. त्यामुळं असल्या फसवणुकीमध्ये फसू नका आणि कुठेही जॉबसाठी पैसे द्यायची गरज नाही. तुम्ही जर ट्रेनिंग घेत असाल तर मात्र तुम्हाला पैसे देऊन ट्रेनिंग भेटेल, पण ती पण ट्रेनिंग चांगली आहे का बघा. त्यांचे रिव्ह्यू चेक करा, लेटेस्ट वाले रिव्ह्यू चेक करायचे, लोएस्ट मधले रिव्ह्यू चेक करायचे. बाबा खऱ्या अर्थाने पोरं इथं आलीत आणि चांगलं शिकवलंय का त्यांना. नाहीतर आपल्या धाराशिवची जो पोरं खूप जण गेली फसलेत. मला कॉलवर सांगतात, सर फसलो, आता काय करू, 50-50 हजार रुपये फीस भरल्या पोरांनी आणि पोरं फसले, काय करणार. त्यामुळं कोर्स ऑनलाईन सुद्धा सगळं अवेलेबल आहे, पण पोरं स्वतः मेंटर बनत नाही. त्यांना असं टचअप लागते, कुणीतरी सांगणार पाहिजे. त्यामुळं दुसरीकडे काय जायची गरज आहे. आधी आणि ज्यावेळी आहे यू कॅन. आपल्या चॅनलवरती सगळं फ्री आहे, सगळं फ्री आहे. आपला जावासाठी